ठीक आहे. तर आजचं आपलं एस ब्लॉकचं आहे लेक्चर नंबर 2. ठीक आहे. तर काल आपण एस ब्लॉक म्हणजे काय ते पाहिलेलं आहे. एस ब्लॉकचे एलिमेंट्स पाहिले. जो आपला पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे, ते दोन्ही पण ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आपले एस ब्लॉक मध्ये इन्क्लूड होतात. ग्रुप 1 आणि ग्रुप 2 काय होतात आपल्या एस ब्लॉक मध्ये इन्क्लूड होतात. त्यानंतर नेक्स्ट बोला काय पाहिलं आपण, सगळ्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्यात. काय पाहिल्यात आपण सगळ्याच्या फिजिकल प्रॉपर्टी. काय पाहिल्यात आपण सगळ्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. कोणत्या प्रॉपर्टीज पाहिल्या आपण? फिजिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. बोला नेक्स्ट काय पाहिलं आपण प्रत्येकाच्या? केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. केमिकल प्रॉपर्टीज पाहिल्या. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये आपण सर्वात पहिल्यांदा पाहिली फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड्स. फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड्स कसं होतं पाहिलं आपण, बरोबर. रिएक्शन्स ऑफ ऑक्साइड्स पाहिले. रिएक्शन ऑफ ऑक्साइड. काल एक पॉइंट थोडासा जरा चुकलेला आहे, तो तुम्हाला आज मी करेक्शन करून देईल. बोला अजून काय नेक्स्ट? रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर. ओके, तो अजून कंप्लीट व्हायचा आहे पूर्ण. ओके, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर आपण पाहिला. त्यानंतर ओके, रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स डायहायड्रोजन. डायहायड्रोजन सोबत हा कशा प्रकारे रिॲक्ट करतात. हा म्हणजे कोण? ग्रुप 1 चे. आपण फक्त अल्कली साठी पाहिले. कोणासाठी पाहिले फक्त आपण? अल्कली. अल्कलाइन अर्थ मेटल साठी आपण अजून पाहिलेलं नाही. अल्कलाइन अर्थ मेटल साठी आपण अजून पाहिलेलं नाही. समजते नक्की? ठीक आहे, बोला पुढे नेक्स्ट. एवढंच पाहिले. अजून आपण त्या ठिकाणी पाहिला ऑकरन्स. काय पाहिलं प्रत्येकाचा? कोण कुठे सापडतं, कोण कसं सापडतं, बरोबर. ऑक्साईड जे असतात किंवा ते सोडियम पोटॅशियम आहे, हायली रिएक्टिव्ह आहेत. ते आपल्याला फ्री स्टेट मध्ये निसर्गात सापडत नाही. ते इझिली ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करू शकतात, वॉटर सोबत रिॲक्ट करू शकतात. त्यामुळे सोडियमला कशामध्ये ठेवतो आपण? केरोसिन मध्ये ठेवलं जातं. आणि जो तुमचा लिथियम आहे त्या लिथियमला मात्र आपण कशामध्ये ठेवतो? इट इज स्टोर इन पॅराफिन वॅक्स. कारण जर त्याला केरोसिन मध्ये ठेवलं तर तो केरोसिनच्या वरती येऊन तरंगेल, बरोबर. ठीक आहे, कळाले. चला पुढे नेक्स्ट. चला पुढे. रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स वॉटर. तर अल्कली मेटल्स रिएक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म हायड्रॉक्साइड अँड डायहायड्रोजन. काय होतं तुमचे अल्कली मेटल्स जे आहेत ते वॉटर सोबत रिॲक्ट करतात, डायहायड्रोजन आणि त्यासोबत हायड्रॉक्साइड तुमचे तयार होतात. फॉर एक्झाम्पल Na जो आहे, फॉर एक्झाम्पल कोण आपला Na, फॉर एक्झाम्पल आपला Na ने रिॲक्शन केली कोणासोबत? वॉटर सोबत. काय तयार होणार तुमचा? NaOH, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साइड. काय तयार होणार तुमचा? NaOH, दॅट इज सोडियम हायड्रॉक्साइड. याच्यात काय डाऊट? नक्की हे समजले? 100%. ठीक आहे, हा झाला सोडियम हायड्रॉक्साइड. ठीक आहे. लिथियमनी केलं वॉटर सोबत, काय तयार होणार? लिथियम हायड्रॉक्साइड. काय तयार होणार तुमचं? लिथियम हायड्रॉक्साइड. पहा Li+H2O. काय होईल तुमचं मेजर प्रोडक्ट? Li2OH. हा तुमचा तयार होणार आहे. हा तुमचा तयार होणार आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं हे जे हलाइड अल्कली मेटल्स आहेत, हे जे तुमचे अल्कली मेटल्स आहेत, हे अल्कली मेटल्स तुमचे अजून रिॲक्शन करतात. कोणासोबत? कोणासोबत रिॲक्शन करतात तुमचे? प्रोटॉन डोनर सोबत. कोणासोबत करतात? प्रोटॉन डोनर सोबत. कोणासोबत करतात? प्रोटॉन डोनर सोबत सुद्धा रिॲक्शन करतात. कोण कोण असतात प्रोटॉन डोनर तुमचे? अल्कोहोल. बोला. हा, नायट्रोजन नाही, अमोनिया. कोणासोबत करतात? अमोनिया आणि अल्काइन्स. अमोनिया आणि अल्काइन. तिथे मी काल एक लिहून दिले होते की तुमचा जो लिथियम आहे तो तुमच्या अमोनिया सोबत रिॲक्शन करत नाही, पण तो करतो. हे चुकलं होतं. ठीक आहे, तिथं असं लिहून द्यायचंय मला, लिथियम जो आहे तुमचा C2H2 सोबत रिॲक्ट करत नाही. इथे नो रिॲक्शन. ठीक आहे, आले. आणि इथे मात्र रिॲक्शन आहे. ओके, काल चुकून इथे नो रिॲक्शन लिहिलंय, मात्र इथे तो रिॲक्ट होतो, इथे मात्र रिॲक्ट होत नाही. माझ्या मते मी हेच सांगितलं, पण मला आता मी परफेक्टली शुअर नाहीये, त्यामुळे सांगून ठेवते. असं असेल तर वेल अँड गुड, नसेल तर चेंज करून घ्या. बोल. Na सोबत सांगितलं ना, ठीक आहे, ते चेंज. हा सांगितलं होता ना Na+C2H2. हा तर होतोच, याचा काय विषय नाही. ओके, काय तयार होतो तुमचा? बोला. C2Na2, बरोबर. Na बॉन्ड C बॉन्ड. ठीक आहे, ऑलरेडी आपण हे पाहिलेले आहेत. नेक्स्ट पहा.
ठीक आहे. जो Li आहे तो तुमचा रिॲक्ट करतो, इट फॉर्म्स Li2NH. काय तयार करतो? Li2NH. याला म्हटलं जातं इमिड. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात त्याला? इमिड. काय म्हणतात त्याला? इमिड. आता पहा, जर त्या ठिकाणी असा तयार झाला असता LiNH2, तर ह्याला म्हटलं जातं अमाइन. काय तयार होतो हा? अमाइन. काय असतो हा? जर त्या ठिकाणी C डबल बॉन्ड O आणि मग NH2 असता, C डबल बॉन्ड O आणि मग NH2 जर असता, तर याला म्हटलं जातं अमाइड. काय म्हणतात ह्याला? अमाइड. हे लक्षात ठेवा, नंतर आपलं पुन्हा एकदा रिवाइज होणार आहे. ठीक आहे, 12th मध्ये. पण आता मात्र लक्षात ठेवायला काय म्हणतो आपण? अमाइड. ह्याला काय म्हटलं जातं? अमाइन. आणि त्याला काय म्हटलं जातं? इमिड. काय म्हणतात ह्याला? इमिड. काय म्हणतात ह्याला? इमिड म्हणतात. ठीक आहे, काय डाऊट? फर्टिलायझर मध्ये त्याचा वापर केला जातो. नेक्स्ट काय आपल्याकडे? स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साइड, पॅरॉक्साइड आणि सुपर ऑक्साइड. ओके, कोणाची स्टॅबिलिटी पाहिजे आपल्याला? ऑक्साइडची, पॅरॉक्साइडची आणि सुपर ऑक्साइड. पण ती स्टॅबिलिटी पाहण्याच्या आधी त्या ठिकाणी पहा काही छोट्या छोट्या कन्सेप्ट. ठीक आहे, त्या तुम्हाला आता शिकून घेतो. पहा, पहिली असते तुमची लॅटिस एनर्जी. पहिली काय असते तुमची? लॅटिस एनर्जी. आता लॅटिस एनर्जी म्हणजे काय? पहा, एखादा कंपाऊंड तयार करत असताना लागलेली एनर्जी, त्याला म्हणतो आपण लॅटिस एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण? किंवा एखादा कंपाऊंड ब्रेक करताना, ओके, कॉन्स्टिट्युएंट ऍटम मध्ये ब्रेक करताना एखादा कंपाऊंड त्याच्या कॉन्स्टिट्युएंट ऍटम मध्ये, एखादा कंपाऊंड त्याच्या कॉन्स्टिट्युएंट ऍटम मध्ये ब्रेक करताना लागलेली एनर्जी किंवा रिलीज झालेली एनर्जी, त्याला काय म्हणतो आपण? लॅटिस एनर्जी. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणतो त्याला आपण? लॅटिस एनर्जी. आणि लक्षात ठेवा, जी तुमची लॅटिस एनर्जी असते, पहा, लॅटिस एनर्जी असते, इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साईज. कशी असते ती? इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साईज. जेवढी साईज कमी तेवढी लॅटिस एनर्जी जास्त, जेवढी साईज जास्त तेवढी लॅटिस एनर्जी कमी. काही डाऊट? अहो काय डाऊट? नक्की. जेवढी साईज जास्त तेवढी लॅटिस एनर्जी कमी. आपल्या केमिकल बॉन्डिंग मध्ये आपले हे इन डेप्थ होणार आहे, पण तोपर्यंत फक्त हे ट्रेंड एवढा लक्षात ठेवा. ओके, याच्यासाठी सेपरेट त्या ठिकाणी एक पॉइंट आहे आपला थर्मल स्टॅबिलिटीचा. ठीक आहे, आता सेकंड, थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी. थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय? मी समजा एखाद्या कंपाऊंडला हीट दिली, हीटला तो कंपाऊंड किती स्टेबल आहे? हीट दिल्यावरती तो कंपाऊंड लगेच हीटला रिॲक्ट करतो का? हीट देऊन सुद्धा स्टेबल राहतो. त्याला म्हणतो आपण थर्मल स्टॅबिलिटी. काय म्हणतो त्याला आपण? आणि लक्षात ठेवा, जी तुमची थर्मल स्टॅबिलिटी आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, याचा अर्थ काय? जेवढी लॅटिस एनर्जी जास्त तेवढी थर्मल स्टॅबिलिटी, तेवढी थर्मल स्टॅबिलिटी जास्त. एनी डाऊट? अहो एनी डाऊट ह्याच्यामध्ये? चेक करून घ्या. अजून काय परत सांगायचं? समजले? एवढं लक्षात ठेवा. ओके, थर्मल स्टॅबिलिटी म्हणजे काय? एखादा कंपाऊंड हीटला किती स्टेबल आहे? हीट दिल्यावरती तो लगेच रिॲक्ट होतो, चेंज होतो का चेंज होत नाही? जर चेंज होत नसेल याचा अर्थ स्टॅबिलिटी काय? थर्मल स्टॅबिलिटी त्याची जास्त आहे. आणि जर चेंज होत असेल किंवा रिॲक्ट होत असेल हीटला, याचा अर्थ थर्मल स्टॅबिलिटी कमी आहे. थर्मल स्टॅबिलिटी कमी आहे. समजतंय? कळतंय? आणि थर्मल स्टॅबिलिटी कशाला प्रोपोर्शनल आहे? जेवढा लॅटिस स्ट्रॉंग असेल, जेवढा लॅटिस, जेवढा बॉन्ड चांगला असेल. लॅटिस म्हणजे काय? एखाद्या कंपाऊंड तयार होताना एनर्जी किंवा ब्रेक करताना लागलेली एनर्जी. जेवढा लॅटिस चांगला असेल तेवढं त्याला हिट केलं तरी तो तुटणार. जेवढं त्यांच्यामध्ये रिलेशन दोन ॲटम मध्ये चांगलं, तेवढं त्यांना तोडायला अवघड जाईल. दॅट इज हिटला ते इझिली रिॲक्ट करणार नाही. पण जर बॉन्ड वीक असेल, पटकन तुटेल. थर्मल स्टॅबिलिटी काय होईल? कमी होईल. म्हणजे लॅटिस एनर्जी जर कमी असेल तर थर्मल स्टॅबिलिटी काय होते? डिक्रीज. नक्की चेहऱ्यावर दाखवा. ठीक आहे, म्हणजेच काय? लॅटिस एनर्जी कशाला, थर्मल स्टॅबिलिटी कशाला प्रोपोर्शनल आहे तुमची? लॅटिस एनर्जी. काय डाऊट? नक्की कळालं? मग आता मला सांगा, जो काही ग्रुप 1 आहे आपला, ग्रुप नंबर 1, त्याच्यामध्ये थर्मल स्टॅबिलिटीची ऑर्डर काय असेल? कोणाची थर्मल स्टॅबिलिटी सर्वात जास्त असेल? ऑक्साइड्स मध्ये घ्या. चला कशामध्ये घेऊयात आपण? ऑक्साइड्स मध्ये. किंवा ग्रुप 1 मध्ये घ्या. चला ग्रुप 1. पहा, ग्रुप 1 मध्ये बोला, टॉप टू बॉटम बोला, सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण असेल? नंतर 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 कळले का बरं? साईज छोटी आहे. साईज काय? छोटी. साईज छोटी, लॅटिस एनर्जी जास्त. लॅटिस एनर्जी जास्त, थर्मल स्टॅबिलिटी.
म्हणून लिथियमचे तयार झालेले ऑक्साईड मध्ये थर्मल स्टॅबिलिटी काय असते, जास्त असते. कळतंय? याच्यात काय डाऊट? हे लिहून घ्या पटकन, लगेच महत्वाचं आहे म्हणून लगेच लिहायला लावतोय. लिहून घ्यायचं लगेच, पुढच्या पॉइंटला हे लागणार आहे. समजलंय? काय डाऊट परत सांगायचंय? चष्मा केला नाही का? कधी करायचे? नाही करायचा? पैसे नाही? हा, तुला चष्मा लागलाय बाळा, चेक कर ना मग. झालंय का? घ्या पटकन लिहून, पटपट लिहायचे. ठीक आहे, तर पहा नेक्स्ट, इथपर्यंत काय डाऊट? नक्की का? ठीक आहे, पुढे पहा. कोणता रूल? पजान्स रूल. कोणता रूल आहे? पजान्स रूल. हा इन डेप्थ आपण केमिकल बॉन्डिंग मध्ये पाहणार आहे. इन डेप्थ आपण हा केमिकल बॉन्डिंग मध्ये पाहणार आहे. त्या रूलचं काय म्हणतो, सार रूलचा नक्की त्याला काय म्हणायचंय, रूल थ्रू त्या फजनला, ते फक्त मी लिहून देतो, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं. पहा काय फजनचं म्हणणं, की पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट कॅरेक्टर, पर्सेंटेज ऑफ, काल पाहिलं ना आपण, कोणताही बॉन्ड 100% कोव्हॅलंट नसतो किंवा कोणताही बॉन्ड 100% त्यातलं जे पर्सेंटेज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आहे, जे काय आहे, इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू ते कॅटायनच्या साईजला कसं आहे, अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइज ऑफ एनायन. डायरेक्टली प्रपोर्शनल टू साइज ऑफ एनायन. घ्या लिहून चला. म्हणजे अनायन जेवढा मोठा तेवढं त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर जास्त. अनायन म्हणजे काय, कोणता चार्ज? निगेटिव्ह. आणि कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह. ठीक आहे, कॅटायन म्हणजे काय? पॉझिटिव्ह. म्हणजे जेवढा पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल मेटलवरती, तेवढं त्याच्यामध्ये कोव्हॅलंट कॅरेक्टर काय? कमी. आणि जर कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी, याचा अर्थ कोणतं कॅरेक्टर जास्त? आयोनिक कॅरेक्टर. कोणतं कॅरेक्टर जास्त? आयोनिक कॅरेक्टर त्याचं काय असेल? जास्त. पहा, थांबा एक मिनिट, बोला. अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आयोनिक कॅरेक्टर असं लिहितो. आता हे ऑब्वियस आहे, तरी पण आयोनिक कॅरेक्टर. घ्या, दिसतंय आता क्लिअर झाले? 100%. बाळा लिही की पटपट. काय डाऊट? आहो काय डाऊट? 100%. नक्की का? हा, ठीक आहे, चालतंय. पहा आता नेक्स्ट काय आपल्याकडे, थांबा. स्टॅबिलिटी ऑफ ऑक्साईड, पॅरॉक्साईड आणि सुपरऑक्साईड. या तिघांमध्ये स्टॅबिलिटी जर ऑर्डर काढायची, तर ती स्टॅबिलिटीची ऑर्डर कशी काढायची, याच्यासाठी हा
आपला पॉइंट आहे. पहा आता ह्याची स्टॅबिलिटी काढण्यासाठी 2 ग्रुप करावा लागतात आपल्याला. काय करावं लागतात आपल्याला? एक ग्रुप असतो तुमचा मोनो ॲटॉमिकचा. कोणाचा असतो? मोनिका, एक ग्रुप कशाचा असतो? मोनो ॲटॉमिकचा. एक जर मोनो ॲटॉमिकचा असेल तर दुसरा कोणाचा असेल? दुसरा कोणाचा असेल? डायॲटॉमिकचा. दुसरा कोणाचा असेल? आता मोनो ॲटॉमिक ऑक्साईड म्हणजे कोणते ऑक्साईड रे? मोनो ॲटॉमिक ऑक्साईड म्हणजे कोण? एकच ऑक्सिजन त्यांच्यामध्ये. काय फक्त? एक ऑक्सिजन. त्याच्यावरती चार्ज किती असतो? किती असतो? -2. कल लिख के दिया है, चेक कर लो. आणि डायॲटॉमिक मध्ये कोण येणार? O2 मायनस आणि O2 मायनस. बरोबर? म्हणजे हे कोण आले तुमचे? फक्त ऑक्साइड्स. कोण आले इथे? फक्त इथं कोण आले तुमचे? पॅरॉक्साइड्स आणि सुपर ऑक्साइड. पॅरॉक्साइड्स आणि सुपर ऑक्साइड. एनी डाऊट? जर जर मोनो ॲटॉमिक साठी तुम्हाला स्टॅबिलिटीची ऑर्डर काढायची, कोणासाठी काढायची? तर हियर लॅटिस एनर्जी इज कन्सिडर. लॅटिस एनर्जी इज कन्सिडर. इथं काय कन्सिडर करतो आपण? लॅटिस एनर्जी. फॉर एक्झाम्पल पहा, LiO2 नंतर NaO2 नंतर बोला KO2. थांबा थांबा थांबा. Li2O Na2O K2O. बोला. बोला सगळ्यात पहिल्यांदा कोण? Li2O नंतर Na2O नंतर हे काय Na2O? बाळा O चाललाय ना, ऑक्साइड साठी चाललंय. कशासाठी काढतो आपण? मोनो ॲटॉमिक साठी काढतो. बोला K2O नंतर Rb2O त्यानंतर CS2O. बोला याच्यामध्ये कोणती ऑर्डर फॉलो होते? कोणाला कन्सिडर केलं जातं? कोणाला कन्सिडर केलं जातं? आणि लॅटिस एनर्जी आपल्याला माहिती आहे साईजला कशी आहे? इनव्हर्सली प्रूफ. म्हणजे साईज वाढल्यावरती लॅटिस एनर्जी काय होते? सगळ्यात जास्त लॅटिस एनर्जी कोणाची असणार? ज्याची लॅटिस एनर्जी जास्त तो काय असणार? जास्त स्टेबल. तो काय असणार इथे? ओके पहा हियर. ओके ज्याची लॅटिस एनर्जी जास्त तो बोला मोर स्टेबल. तो मोर स्टेबल. तो कसा असणार? मोर स्टेबल. कसा असेल तो? मग कोणाची असते बरं जास्त? Li2O. म्हणजे जास्त स्टेबल कोण? काल मध्ये आपण एक लाईन लिहिली पहा, Li2O इज स्टेबल. म्हणजे छोट्या कंपाऊंड मध्ये काय तयार होतात? ऑक्साइड. आणि जसं जसं वर जातो काय तयार होतात? काय तयार होतात? काय तयार होतात तुमचे? पॅरॉक्साइड तयार होतात. का बरं? हे खालचे कसे आहेत? लेस स्टेबल. कसे ते खालचे? लेस स्टेबल. समजलं? डायॲटॉमिकच्या केसमध्ये त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो आयोनिक कॅरेक्टर. काय कन्सिडर करतो? काय कन्सिडर करतो? जेवढं आयोनिक कॅरेक्टर जास्त, तेवढी डायॲटॉमिकची स्टॅबिलिटी. आता पहा मी ऑर्डर लिहितोय. Li2O2 Na2O2 बोला K2O2. थांबा. बोला Li2O नाही, LiO2 घ्या. Li ठीक आहे. पॅरॉक्साइड घ्या किंवा सुपर ऑक्साइड घ्या चालेल. सेम ऑर्डर येणार. पॅरॉक्साइड साठी पॅरॉक्साइड वरती प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. LiO2 त्यानंतर NaO2 नंतर बोला KO2 नंतर RbO2 आणि CsO2. बोला आता काय कन्सिडर करायचं आपल्याला?
आयोनिक कॅरेक्टर. आता चेक करा बरं, मागच्या ट्रेंड मध्ये आपण पाहिले आयोनिक कॅरेक्टर जास्त कधी येईल? कुठे? थांबा. आयोनिक कॅरेक्टर वेअर इट इज. हा इथं पहा. आयोनिक कॅरेक्टर कधी जास्त येईल? ज्यावेळेस साईज ऑफ कॅटायन काय असेल? खाली येत ना दोघे पण, म्हणजे काय कसे झाले? डायरेक्टली प्रपोर्शनल. कसे झाले दोघे पण? कसे झाले? डायरेक्टली. ओके, वरती गेली का स्लाइड ही? बोला, म्हणजे साईज कोणाचे जास्त बरं? कोणता कॅटायन जास्त मोठा असेल? CsO2 वाला. म्हणजे स्टॅबिलिटीची ऑर्डर काय येईल तुमची? कळलंय, समजते. म्हणून जे हायर आहे त्यांच्यामध्ये काय तयार होतात? सुपर ऑक्साईड. कारण ते कसे आहेत? तिथे स्टेबल आहेत. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की. कसं काढले कळलंय? मागचे रूल्स कळलेत? नक्की जायचे का पुढे, का परत सांगू? बोल. हो, ही सुपर ऑक्साईडच आहे. हो तीच. ठीक आहे, काय डाऊट? नक्की. पुढे नेक्स्ट काय आपल्याकडे? लॅटिस एनर्जी पाहिला आपण, त्यानंतर फजान्स रूल सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. नेक्स्ट कोणासाठी पाहिजे? रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स डायहायड्रोजन. हे पाहिले का आपण काल? धावती भेट घेतली होती का आपण ह्याची? धावती भेट घेतली होती. हो, धावती भेट घेतली होती. पटपट पटपट घेतलं होतं. ठीक आहे, पहा. अल्कली मेटल्स रिॲक्ट विथ डायहायड्रोजन ऍट किती टेम्परेचरला रिॲक्ट होतात? पण लिथियम असा आहे जो कितीला होतो? 1073 केल्विन. आता तुम्हाला कळेल ह्याला टेम्परेचर जास्त का लागतं. ठीक आहे, नेक्स्ट पहा. दीज हायड्राइड्स आर आयोनिक. कसे असतात? कसे असतात? आयोनिक. अँड हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट कसा असतो त्यांचा? हाय असतो. ओके, मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो त्यांचा? हाय असतो. कसा असतो? हाय हाय. ओके, स्टॅबिलिटी ऑफ हायड्राइड. आता हायड्राइड पहा. LiH, त्याच्यानंतर बोला NaH, त्यानंतर KH, RBH. आता पहा बरं, जे हायड्राइट आहेत, जे हायड्राइट आहेत ते आपल्या ऑक्साईड सारखे आहेत का? कोणत्या ऑक्साईड सारखे आहेत? मोनो ॲटोमिक. कसे आहेत ते? हायड्रोजन किती आहे सगळ्यांमध्ये? एक. म्हणजे कसा आहे ते? कसे आहेत ते? आणि जर मोनो ॲटोमिक असेल तर आपण कन्सिडर काय करतो बरं? काय कन्सिडर करतो आपण? मग बोला बरं, सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल? सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल? लिथियम. नंतर 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 काय डाऊट? स्टॅबिलिटीची ऑर्डर कळली आहे का? अहो, स्टॅबिलिटीची ऑर्डर कळली का? का बरं? कसे आहेत सगळे? मोनो ॲटोमिक आहेत. कसे आहेत त्याचे? आणि मोनो ॲटोमिक असल्यामुळे काय होतं त्या ठिकाणी? काय कन्सिडर केलं आपण? ओके, थांबा. ओके, काय म्हणू शकतो आपण? हिअर लॅटिस एनर्जी इज कन्सिडर्ड. काय कन्सिडर केले आपण? देअरफॉर हिअर लॅटिस एनर्जी इज कन्सिडर. का बरं? कारण कसे आहेत ते सर्व? मोनो ॲटोमिक. कसे आहेत ते? मोनो ॲटोमिक. काय डाऊट इथपर्यंत? नक्की का? नेक्स्ट काय? अरे, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. ठीक आहे, अल्कली मेटल जे आहेत रेडीली इथं रेडीली ओके रिॲक्ट पाहिजे. रेडीली रिॲक्ट्स विथ हॅलोजन टू फॉर्म आयोनिक बॉन्ड. हॅलोजन सोबत रिॲक्ट होऊन काय होतो? आयोनिक बॉन्ड तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, हा मेटल आहे तुमचा, याची रिॲक्शन होते तुमच्या हॅलोजन सोबत. कोणासोबत होते? हॅलोजन सोबत. तर त्या ठिकाणी तयार काय होतो पहा, तुमचा तयार होतो 2mgx. काय 2? ह्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही mx आणि m प्लस आणि x मायनस. आणि हे कसे असतात? आयोनिक. कसे असतात हे? कसे असतात हे? आयोनिक असतात. कसे असतात हे? आयोनिक असतात. कसे असतात? आयोनिक. काय डाऊट? अहो, काय डाऊट? नेक्स्ट पहा, रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन. रिॲक्टिव्हिटी टुवर्ड्स हॅलोजन पहा. लिथियम हॅलाइड आर कोव्हॅलंट. कसे असतात? ड्यू टू हाय पोलरायझेशन कॅपॅसिटी. हाय पोलरायझेशन कॅपॅसिटी म्हणजे काय? दे हॅव स्मॉलर साईज. दे हॅव स्मॉल साईज आहे, त्याच्यामुळे पोलरायझिंग कॅपॅसिटी काय? जास्त आहे. पोल्स मध्ये कन्वर्ट व्हायचे, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट व्हायची कॅपॅसिटी काय? जास्त आहे. ठीक आहे, ओके. कॅपॅसिटी ऑफ लिथियम आयन विच इज मेनली बिकॉज ऑफ इट्स स्मॉलर साईज. ओके, कशामुळे आहे त्यांची पोलरायझिंग कॅपॅसिटी? स्मॉलर साईज. लिहिलंय पुढे, काही गरज नाही. ठीक आहे, आता पहा साईज कशी आहे?
साईज कशी आहे, लिथियमची साईज कशी आहे, छोटी आहे. आता पहा, समजा आपल्याकडे एक ऑर्डर त्यांनी आपल्याला दिलेली आहे. ऑर्डर काय आहे नीट पहा. LiCl NaCl त्यानंतर KCl, बोला RbCl आणि CsCl. बोला स्टॅबिलिटीची ऑर्डर काय असेल, सगळ्यात जास्त स्टेबल कोण असेल? सर बोला कोण असेल जास्त स्टेबल? हा, एकच मिनिट थांबा, काय मिस झालं का? नाही झालं, ठीक आहे. बोला जास्त आयोनिक कॅरेक्टर कोणामध्ये, जास्त आयोनिक कॅरेक्टर सर्वात जास्त, तो सर्वात जास्त स्टेबल इथे. ज्याचा आयोनिक कॅरेक्टर सर्वात जास्त तो इथे सर्वात जास्त स्टेबल. आयोनिक कॅरेक्टर कशाला प्रोपोर्शनल असतं? साईजला. कशाला प्रोपोर्शनल असतं? आहे का? आयोनिक कॅरेक्टर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साईज. हे लिहिलंय का? नसेल लिहिलं तर लिहून घ्या, प्रत्येक पॉइंटला लागणार आहे. लिहिलंय तुम्ही? ठीक आहे, लिहिलंय ना? आयोनिक कॅरेक्टर कशाला प्रोपोर्शनल आहे तुमच्या? कोणाला प्रोपोर्शनल आहे तुमच्या? बोला बरं, सगळ्यात जास्त साईज कोणाची असेल? सगळ्यात जास्त आयोनिक कॅरेक्टर कोणामध्ये, म्हणजे सगळ्यात जास्त स्टॅबिलिटी, नंतर सगळ्यात कमी. का बरे? हॅज मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. काय सापडतं त्याच्यामध्ये? मोर कोव्हॅलंट कॅरेक्टर. काय सापडतं त्याच्यामध्ये? कोव्हॅलंट कॅरेक्टर आपल्याला जास्त सापडतं. कळतंय सर? नक्की का? ओके, म्हणून त्याची हॅलाइड सोबत रिएक्शन झाल्यावर स्टॅबिलिटी काय असते? सर्वात कमी असते. ठीक आहे, कळलंय? नेक्स्ट काय पहा, लिथियम आयोडाइड इज द मोस्ट कोव्हॅलंट इन नेचर. सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कोण आहे? सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कोण आहे? म्हणजे पहा, समजा अशी सिरीज आहे आपली, Li I, त्यानंतर NaI, त्यानंतर KI, नंतर बोला RbI, हो, आणि CSI. याच्यामध्ये सर्वात जास्त कोव्हॅलंट कोण असेल? नंतर ओके, ही झाली कोव्हॅलंट ऑर्डर. कोणाची झाली ही? कोव्हॅलंटची ऑर्डर. काय डाऊट? अहो काय डाऊट ह्याच्यामध्ये आहे ना? इथं आली का? सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणामध्ये आलं? LiCl. आणि समजा थांबा, समजा असं दिलंय त्यांनी, आता थोडी ऑर्डर चुकली. लिथियम आयोडाइड दिलाय, त्यानंतर आपल्याला दिलाय त्यांनी समजा LiCl दिलाय, त्यानंतर LiBr दिलाय, आणि त्यानंतर आपल्याला दिलाय, बस एवढंच दिलं. आपल्याला दिलाय LiF. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं असतं? Liचं, नंतर Clचं, Brचं, आणि नंतर काय डाऊट? काय डाऊट? थांबा, मला कळलं मला. कुछ नहीं लगा तो तेरे को, कप्पस. कळलं का आता? बरोबर आहे का? हा, साइज ऑफ कॅटायन ना. आय काय आहे तुमचा? सगळे इथे कॅटायन कोण आहे सांग बरं? L आणि I मध्ये पहा, Li आहे ना. आयोनिक कॅरेक्टर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ. याच्यात काय डाऊट? 100%. आता पहा, परत एकदा लिहितो मी, पहा. आयोनिक कॅरेक्टर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ कॅटायन आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ, हा, साइज ऑफ, म्हणजे एनायनची साइज जेवढी जास्त तेवढी आयोनिक कॅरेक्टर, आता Li मध्ये कॅटायन कोण आहे? Li प्लस. आणि इथे खाली या, इथे कॅटायन कोण आहे?
LiH. इथे कॅटायन कोण आहे? LiH. इथं कोण आहे? LiH. मग कॅटायन वरनं ठरेल का? आता कोणावरनं ठरवायला लागेल? anion वरनं. अनायनची साईज जेवढी जास्त तेवढी आयनिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त साईज कोणाची असते? सगळ्यात मोठा कोण असतो? टॉप टू बॉटम साईज काय होते? इन्क्रीज. आयोडीन कुठे येतो? खाली येतो. आयोडीन कुठे येतो? खाली. खाली येतो म्हणजे त्याची साईज सर्वात मोठी. जर त्याची सर्वात मोठी साईज तर आयोनिक कॅरेक्टर त्याचं सर्वात आयोनिक कॅरेक्टर कमी म्हणजे कोव्हॅलंट कॅरेक्टर म्हणजे सगळ्यात जास्त कोव्हॅलंट कॅरेक्टर कोणाचं आलं? समजा क्या? अहो समजा क्या? नक्की का? काय काय? अरे उलटा लावलंय ना, फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन. कळलं का? इधर से दिख रही है. समजलंय? कळलंय? नक्की? हे विसरायचं सगळं याच्यावर आहे आपलं आजचं. कितना 12 हुआ अभी? 12 आहे. ठीक आहे. पा रेड्युसिंग नेचर काय? अल्कली मेटल्स आर स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट. काय आहे ते? कसे आहेत ते? कसे आहेत ते? स्ट्रॉंग रेड्युसिंग. 10 मिनिटं. ठीक आहे. अल्कली मेटल्स कसे आहेत सगळे आपले? स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट आहेत. आता व्हॉट इज मीन बाय रेड्युसिंग एजंट? जे स्वतःच काय करतात? ऑक्सिडेशन करतात. स्वतःच काय करतात? ऑक्सिडेशन. काय करतात? स्वतःच आणि स्वतःच ऑक्सिडेशन करतात. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं? गेन का लॉस? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. अरे गेन नाहीये, लॉस आहे. ऑक्सिजन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. अल्कली मेटल इझिली इलेक्ट्रॉन देतात का? देतात ना. अहो देतात का? जर इझिली इलेक्ट्रॉन देतात याचा अर्थ काय? काय ते ऑक्सिडेशन आणि म्हणजेच काय ते चांगले म्हणजे काय तुमचं ते ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो कोण असतो? रेड्युसिंग एजंट. जो LiC काढतो तो LiC एजंट. तेवढंच माहिती बावळ्या, हे पाठ कर. ठीक आहे. म्हणजे पहा, जर चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन दिला तर रेड्युसिंग पॉवर जास्त. आता नीट ऐकायचा. आता मजा आहे. जर इलेक्ट्रॉन चांगल्या प्रकारे देत असेल याचा अर्थ त्याचं काय होतंय? म्हणजे जो एकदम चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन देईल मग थांब ना जरा, थांब ना जरा. आता मजा आहे इथं. लीना ही रबडी सस्ती. फ्रीला घेत नाही आपण. ठीक आहे. बोला, यांच्यामध्ये चांगल्या प्रकारे इलेक्ट्रॉन कोण देईल? सीझियम. म्हणजे सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारे ऑक्सिडेशन कोणाचं होईल? म्हणजे चांगला रेड्युसिंग एजंट कोण झाला? असं नसतं. ओके, असं व्हायला पाहिजे. आपण इथं कोणती काय म्हणतो, काय कन्सिडर केलं बरं? फक्त काय कन्सिडर केलं फक्त आपण इथे? हा असं नाही, मला नाही घ्यायचं मग. हो ठीक आहे. एकच मिनिट. कुछ नहीं हुआ, कुछ नहीं हुआ, कुछ तो हुआ नहीं, कुछ नहीं हुआ. ठीक आहे. काय डाऊट? ही ऑर्डर फॉलो होत नाही. आपण काय कन्सिडर केलं? फक्त आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडेन्सी कन्सिडर केली. पण इथे फक्त रेड्युसिंग नेचर चेक करताना ऑर्डर काहीतरी वेगळी येते. ऑर्डर काहीतरी वेगळी येते. ऑर्डर काय येते पहा तुमची. ऑर्डर येते Na, K, त्यानंतर रुबिडियम, सीझियम आणि नंतर येते लिथियम. सगळ्यात चांगल्या प्रकारचा रेड्युसिंग एजंट कोण आहे तुमचा? लिथियम. आपण याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये त्याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये रेडॉक्स रिएक्शन मध्ये आपण इलेक्ट्रॉड पोटेन्शियल काढलं होतं. काय काढलं होतं? ब्रुसली सोबत लग्न आठवतंय का? आणि ली सोबत बोला, त्यांनी ब्रुसली सोबत लग्न त्यांनी
लग्नात काय मागितलं? कार, स्कूटर, कबड, अलमारी. पाहिलं ना? आणि शेवटी कोणी मार खाल्ला? कोणी मार खाल्ला? प्रभा. कोणी मार खाल्ला? औ. सगळ्यात खाली कोण? त्याच्यामध्ये ली कुठं होता? ली सगळ्यात वर होता का? ली सर्वात म्हणजे चांगलं रेड्युसिंग पोटेन्शियल सगळ्यात हाय कोणाचं होतं? म्हणजे चांगला रेड्युसिंग एजंट कोण होता? आला का शेवटी सगळ्यात जास्त? म्हणजे सगळ्यात जास्त रेड्युसिंग पोटेन्शियल कोणाचं? पण याचं कारण काय नक्की हे तुम्ही उद्या येताना शोधून आणणार आहात. ठीक आहे, आजच्यासाठी आपण इथे थांबतोय. काय डाऊट? तर रेड्युसिंग नेचर का असतं? व्हाय. थांबा, या व्हायचा आन्सर तुम्ही काढून आणणार आहात. चालेल का? अहो चालेल का? नक्की. उरलेलं बाकीचं सर्व आपण उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूया. चालतंय, भेटत आपण उद्या.